कोणीतरी आम्हाला येऊन या ठिकाणी पाचवी नापास माणूस येतो आणि आमच्याबद्दल बोलतो। बांधवांनो, आम्हाला भंगार जात म्हटलं गेलं इथून तिथून। अरे कुठपर्यंत अपमान सहन केला जायचा, आता सहन होणार नाही। आमचे माणसं वाईट नजरेने सुद्धा कधी बोलणार नाही आणि जरांगे गावात येऊन आम्हाला धमकी देतो, त्याची लायकी काय गावात बोलण्याची? गेल्या आठवड्यामध्ये आता इथे अनेकांनी सांगितलं की 4थी शिकलेला 5वी शिकलेला माणूस या तालुक्यात आला तरी धनंजय मुंडे दिसतो, याला झोपला तरी वंजारी समाज दिसतो। याला एकच माहिती आहे की आपण वंजाऱ्यावर बोललं की आपल्या समाजाने तर आपल्याला टाकून दिले, जेवढे उरले ते पण जातील, त्याच्यामुळे हा वंजारी समाजाला आमच्या महिला कधी माईकला लवकर हात लावत नाहीत, पण आज माईक मागून घेत आहेत। याचा अर्थ दुसऱ्या वेळेस जर मनोज जरांगे तू असा नालायकपणा करून वंजारी समाजाला टार्गेट केलं तर आमच्या महिलांच्या चपलांचा प्रसाद तुला भेटल्याशिवाय राहणार नाही। कपडे कोणी फाडले, कसे फाडले, त्याचे व्हिडिओ सगळे माझ्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहे, सगळे व्हिडिओ उपलब्ध आहे। परंतु या ठिकाणी दादागिरी बघा, पोलीस प्रशासनाला सुद्धा काम करू द्यायचं नाही, नियमाने बोलू द्यायचं नाही, खरं बोलू द्यायचं नाही, आणि आम्ही म्हणू तसाच बोला, आम्ही म्हणू तशाच गुन्हे दाखल करा, आणि काय तर ती पोरगी सांगून तशाच केसेस लागल्या पाहिजे, असं कसं जमन भाऊ? हा कायदा तुमच्या आमच्या बापाचा नाही, आपल्या सगळ्यांचा बाप डॉक्टर भीमरावजी आंबेडकर यांनी तो ठिकाणी कायदा लिहिला आणि त्या कायद्यावर हा राज्य आणि देश चालतो। त्यामुळे गुन्हे दाखल होतील तर आपल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्याने दाखल होईल, या जरांग्या फिरांग्याच्या सांगण्याने होणार नाही। चुकीच्याला चुकीचं म्हणलो त्याच्यामुळे आमच्या राजकारणात अडचण आली, आम्ही शिव्या खाल्ल्या, पण चुकीच्याला चुकीचं म्हणणारी आमची जात आहे। अरे माझ्या दोन्ही किडण्या गेल्या, मला धरून चालवावं लागतं, आणि स्टेजवर गेल्यावर म्हणतो की महाराष्ट्रातल्या सगळ्याला कापायची ताकद जरांगे ठेवतो। अरे तुला स्टेजच्या 2 पायऱ्या चढता येत नाही, कापायची भाषा आमच्यासोबत, खेटायची भाषा आमच्यासोबत। अरे अख्खा आयुष्य त्या खेटाखेटीत आणि कापाकापीत घातलं रे बाबा। आता कुठं 2 दिवस झाले बंद केलं होतं की जाऊ द्या बाबा आता बंद करा। तू कधी जेलात नसन गेला रे बाबा, 3-3 महिने राहिलो, 4-4 महिने राहिलो, बघून आलो, हे धंदे आम्हाला नको सांगू।